विद्वज्जन मानस मराळ संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे अग्रगणी मानदंड अक्षर ब्रह्म अवतरण देऊची सुप्रसिद्ध साधू कानया बंधुबरोबा पुत्र जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणांचा आणि मानवी देह प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवांना या देहाचं महत्व प्रतिपादन करून सांगणारा अभंग आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित रात्रीच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला विठाला कीर्तनरूपी वारकरी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो होता. कैलासवासी मुक्ताबाई माधवराव येवले पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणजे पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित आजचं हे रात्रीचं कीर्तन आहे. आणि त्या अनुषंगाने माझे परममित्र परमस्नेही हरिभक्तीपरायण माधवराव यांनी 1-1.5 महिन्यापासून दिलेले हे निमंत्रण म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीचा हा योग. भगवान परमात्मा जशी बुद्धी देते तदनुषंगाने संकल्पित वेळामध्ये आपण त्याचा भाव व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मावशी कुंकुलांचा लाव आधी ऐका. आपल्या अवताराचा लावला तरी कुंकू चालते. काय फरक नाही पडत नाही लावलं तरी लावा. विधाला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आहे ज्यांना ज्यांना मानवी देह प्राप्त झाला अशा प्रत्येक जीवाला या देहाचं महत्व प्रतिपादन करून सांगतात. पुण्यतिथी म्हटलं की आपल्याला या देहाचं महत्व समजावून सांगणारा संतांचा उपदेश आपल्या कानापर्यंत यावा हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. म्हणजे या देहावरचं महत्व कमी होऊन आपण परमार्थाकडे परावृत्त व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि म्हणून आजचा हा अभंग असा निवडलेला आहे की आपल्याला जो देह मिळालाय ना फार मोठं भाग्य आहे. लक्षात ठेवा फार मोठी संधी आपल्या जीवनामध्ये चालून आलेली आहे. महाराज अशी काय संधी चालून आलेली आहे? नरदेह मिळणं ही काही लहान संधी नाही महाराज. आपल्याला हा नरदेह मिळालाय ना ही फार मोठी संधी आहे. भाग्य आले ते मनुष्य देहा तो हाता संधी निर्माण करणं आपल्या हातामध्ये नाही. संधी निर्माण करणं आपल्या हातामध्ये नाही, पण आलेल्या संधीचा फायदा घेणं आपल्या हातामध्ये आहे. अतिशय फार मोठी संधी चालून आलेली आहे की असा हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला की ज्या नरदेहानं आपल्याला या नरदेहाला पुन्हा पुन्हा यायचं, संपवता यायचं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणारे शिरा पडे
स्वर्गीचे लक्षात ठेवा. माझे एक अतिशय महत्त्वाचं वाक्य
प्राप्ती करून घेऊ शकतो. स्वर्गात पुण्य कमवता येत नाही मला, इथलेल्या कमवलेल्या पुण्यावर स्वर्गाचा उपभोग घेता येतो. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची मुठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एकदा पुण्य संपलं तो का बळे जाती पुण्य क्षया होती, पुण्य क्षया होती, पुण्य क्षया होती. त्याबरोबर लगेच तत्सरशी कुंडलं तोडली, त्याबरोबर
शरीर मिळाले परमार्थासाठी वापर होते त्या महाभारताला महाराजांनी उत्तर दिले होते आजच्या आपण त्याच्या पहिल्या चरणामध्ये
जन्मायचे बी नाही मरायचे नाही याचं नाव मुक्ती. जन्माभाव याचं नाव मुक्ती आहे. पण तुम्ही जर म्हणता पुढे जन्मच नाही तर मग होत सकाळी उठून काकडत 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 मागता येईल मेरा मुद्द्यावर आल्यावर बरं का हे करायचं कशासाठी. मग पुढे जर जन्मच नसेल तर मुलं काकडत काकडत काढायचं भजन म्हणा हरिपाठ म्हणा नामचिंतन करा असं वागा तसं वागा कशासाठी. तुम्ही म्हणता ना पुढे आता कायचा जन्म. पण जन्म जर नसेल तर हे जन्म मरण सोडवण्यासाठी तर आपण सगळं करतो मुक्ती मिळवण्यासाठी. तुम्ही करायचं का. महाराज म्हणले माझं वाक्य पूर्ण आहे अगोदर तुझं मन करू नकोस. कारण जन्म पुढे नाही असं नाही. आता जे पहिलं चरणाचं अन्वय असा लावायचा कैसा श्रम वाढेचा जन्म पुढे आता कैसा. काही लोक केवळ ऐकलं का त्याच्यावर आपलं मत बनवतात. निगेटिव्ह थिंकिंग करणारी माणसं असतात. नकारात्मक विचार करणारी माणसं असतात. पुढे जर जन्म नाही तर मग कशाला करायचं आहे काढा. एका गावात एक कटाळा होता. कटाळा माहिती तुम्हाला बैल नाही बरं कटाळा. माणूस आयता खायचा पारा विंडोळायचा काम कटाळे. त्याला कामाचा कंटाळा होता म्हणून त्याला कटाळा म्हणायचा. कामच करायचं नाही घरी खायचं पारा विंडोळायचं. या माणसाला गावातले लोक वैतागतात. तिचं नवल नाही घरचे सुद्धा वैतागून जातात. कवडीचं काम करायचं नाही कधीच काम करत नाही ह्याला वेगळं टाकून देऊ. काही पाहुणे होते महाराजांसारखे बाबासारखे ते म्हणजे अहो बाबूराव मित्राला तुम्ही बाबूराव नाही तर काय तू बाबूराव दुसरा तुम्ही काम करत जा. हे मला होता आजचं आयुष्य गेले मी काम केलं नाही आता मला काम होते होय अपेक्षा काय काम होत नाही. ते म्हणजे अहो मला वेगळं टाकून देतात भरपूर ते तुमच्यामुळं टाकतं मला मग काय करावं. पाहुण्याने विचार केला एकच राहायचं नाही प्रगती होते म्हणजे मी एक काम करा तुम्ही असं बसून राहता का नाही बारावर. बाराच्या समोरची मोकळी जागा तुमचीच आहे. ते म्हणा हो म्हणजे तिथे एक शेटर काढू आणि तर तुम्हाला किराणा दुकान टाकून देऊ तिथं बसून जात मला इथं बसायचं तर तिथं बसलं जा म्हणजे घरची म्हणणार नाही तुम्ही बसून खाता म्हणून तुमचा धंदा होईल. ते म्हणतात तुला खबर घेते होईल पैसे लागतात. ते म्हणजे आम्ही सगळे एक लाख रुपये देतो 4 लाखात आपल्या मार्केटसारख्या गावात सर्व दुकान चालतं. ते मला मग काय करायचं म्हणजे किराणा दुकानात एवढं प्रॉफिट आहे एका वर्षात 4 लाखाचे 8 लाख होतात. ते मला मग काय करायचं काय नाही म्हणजे आपण नुसतं बसून खातं असं समजायचं 8 लाख पुन्हा बनवायचे दुसऱ्या दिवशी 16 लाख होतील. ते मला मग काय करायचं ते म्हणजे पुन्हा कामात वापरायचेच नाही 16 पुन्हा धंद्यामध्ये गुंतवा. तुमचे त्याच्या पुढच्या वर्षी 32
जगाचा की आईचा म्हणजे या नरदेहासारखा अनेक जन्मातल्या दुःखांचा परिहार करणारा जन्म पुढे आता घ्यायचा. एकदा मला महाराज आता कसं काय मिळाला? महाराज मध्ये मिळालाय ना तर हा न घडणारा उपाय घडून आलेला आहे. न घडणारा उपाय घडून चाचण्या करण्याच्या मशीन आल्या झाल्या
म्हणतो तुमचं काय दुखायले आणि एवढा पुराणा करून जर तुला कळतच नाही. जुन्या काळामध्ये महाराज एवढे निष्णात लोक होते, वैद्य लोक. तर असं म्हणतात की जुन्या काळात पुरुषा पद्धती स्पर्धा पद्धती होती. महिला मंडळी स्त्रिया पुरुषांच्या समोर यायच्या नाही, परक्या आणि वैद्यानं मग त्या महिलाचं काय डोक्याला कसं डोक्याचं माहिती का, त्या मुलगटाला दोरा बांधायचा मधल्या काळात आणि तो दोरा ताणून धरून यानं बैठकीत असा त्याचे डोके पाहायचे आणि तिथून सांगायचं त्या बाईचं काय होतंय. एवढी निष्णात वैद्यक शास्त्र होतं. आजही तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या जरा अलीकडे 1 किलोमीटरवर एक फरशीवाल्या बाबांचं आश्रम आहे बघा. तुम्ही जर कधी गेलात तर त्याच्याकडे आपण काय करते हे सांगायची गरज नाही. तुमच्या डोक्यावर फरशीचा तुकडा ठेवला तुमचं काय काय करते ते सगळं सांगून टाकलं. बरं माणूस जरी काय केला, त्या माणसाचे कपडे जरी गेले, त्या कपड्यावर फरशी ठेवून सांगतो की या माणसाला काय खायचे. माणसाचे कपडे बी नाही गेले, नुसता फोटो जर ठेवून दाखवला ना तर त्याच्यावर सुद्धा तो सांगतो की त्या माणसाला काय दुखायले आहे का नाही. अरे ज्यांना एवढ्या टेस्ट करून सुद्धा कळत नाही की ह्याचं काय खायले शास्त्र म्हणजे महाराज प्रधानजी महाराजांना अर्धांग वैभव झालाय म्हणजे मग म्हणजे औषधी आणावं लागते. लवकर जर याचा विलास केला तर हे थांबते, नाहीतर जेवढा वेळ जाईल तेवढं पेशंट हातात जाते. म्हणजे करा ना विलास, मग औषधी आणा, द्या लिहून. त्याने एवढी मोठी यादीच केली. कोण्या झाडाची पानं, कोण्या झाडाचे सातपाट, कोणत्या झाडाच्या काड्या, कोणत्या झाडाची मुळं, कोणत्या झाडाचं बी, कोणत्या फळाचं साल, कोणत्या फळाच्या आठवड्या, असं सगळं लिहून दिलं. लिहून दिल्यानंतर शेवटी लिहिलं एक जिवंत कावळा. आता प्रधानीनं पाहिलं म्हणजे सगळं मोबाईल दुकानात मिळते. जिवंत कावळा म्हणून हॉटेलमध्ये काय जिवंत कावळा मिळत नाही. मग कोण्या पक्ष्यांच्या संग्रहालयात सुद्धा कावळा नसतो पाहत, सगळे पक्षी भेटतील पण कावळा नसतो. प्रधानी हुशार होता, त्याने लगेच पॉम्पलेट काढले आणि 1 लाख रुपयाला एक कावळा विकत घेतला जाईल अशी पॉम्पलेट सगळ्या गावाला लावली. गावाला लावल्यानंतर गावामध्ये आठवडा हरिनाम संस्था चालू होता आणि सकाळी ज्ञानेश्वरी पारायण करणारे पोरं आले. एका पोरानं वाचलं 1 लाख रुपयाला एक कावळा. पोरानं गुगाळ्या ज्ञानेश्वरी कावळीनेच मागं लागली. आपले पारायण म्हणजे स्वतंत्र पारायण करून कावळा सापडल्यावर पण कावळा सोडून द्या. कावळा शोधायला इकडं तिकडं फिरायला लागले महाराज. कोणी ना महाराज विठाला 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 कावळी शोधायला लागले लोक. गावापासून थोडंसं अंतरावर नदी काठावर एक मंदिर होतं महादेवाचं, आपल्या मार्कंडेश्वराच्या मंदिरासारखं. तर ते पुजारी राहतो. पुजारी जरा करामती होते. ते काय करायचं, माणसं आले की खाली घर टाळ्या वाजवायच्या. माणसं म्हणते सरळ सिनेमाची गाणी म्हणत जायचं. तर आंधळे करामती असतात. आंधळ पुजारी होतं. तेवढ्या मध्ये त्याला खूप वाजलं, काहीतरी आले चित्ता होऊ लागली आणि खाली घर म्हणून टाळी वाजवायला गेलं. योग असं झाला की त्याच्या नीट डोक्यावर 2 कावळ्यामध्ये झोपली होती. तुम्ही म्हणा कावळ्यात तुम्ही काय आज तर महाराजा तुम्ही काय टाकले तर कावळ्यात काय आवडले का? ते एक कावळं माझ्यासारखं
आले आपण जुन्याच्या आधी कावड्यांकडे नदीला सगळे आपण या दारात कावडे एकदाच त्यांनी राहतो ते मला पाठ आता कावड्याच्या घरी असतो तर काय सांगायला आलो ते मला पाठ मार्टले ह्याने विचार केला प्रधानी 1 लाख रुपये घेणार आहे ना आपण 25,000 याला लोकांचे हात आपल्याकडे राहतात आणि सगळ्यांना असं असते मला 25,000 आणि दलाला 75,000 ते मला 25,000 रुपये आपल्याला उघडतात ते गावला कावड्याला भाव राहू पण बिलकुल 25,000 नाही मला सोडायचं नाही परवडत नाही आता न परवडायला याला काही युक्त काढता होता काय लागलं होतं नाही परवडत नाही म्हणला दुसरे काय तुला मला असं आहे होय ती मला शेवटी अर्धा लेवल तरी मला दुसरा मला 50,000 रुपये हे मला नाही सोडायचं नाही तिसरा मला ह्या प्रकारचा सोडला तर आपल्याला काय मिळालं तेव्हा 75,000 आपण मोठा 25 वाढायला राहतो म्हणा कावड्याला एक मध्ये राहतो म्हणा कावड्याला किंमत आहे मला काय नाही तर ते मला नाही सोडायचं नाही एक मला जगाचा काही उरत नाही राजाचा दोस्ताना तो होईल मला ते मला 1 लाख रुपये कोण वाढवते याच्यापेक्षा जास्त आणलं म्हणला नाही गेल्या म्हणला आपल्याला आता जोडी काय करत नाही जोडी केल्या पाहिजे ते का बैल आहे होय त्या जोडी केल्या त्याची किंमत यायला त्याला बघलं ठरला आणि खाली दोन काळजी वाचायला गेलो आता पक्षाचे आमदार लोक बघलं राहिला ते कावळ्या कसं राहिलं पुन्हा काळजी वाचायला भेटेल का नाही जाळी तरी लावली तर भेटेल का नाही मग पहिल्यांदा कसा मिळाला नगरे उपाय घडवाले आवला हा देह काग सारी न्याय आगळ्याच्या काळीमध्ये कावळा यावा तसा तुम्हा आम्हाला हा देह मिळाला पुन्हा मिळेल असं सांगता येत नाही म्हणून आपण मनगटावर तेल घालून बोंबलत फिरू नये दुसऱ्याच्या नावाने सर्व काही करू नये भक्ती मार्ग भक्तिपंत बहु
सोपा पुण्यया कविया बाबा आणि म्हणून असा राजमार्ग भक्ती मार्ग तयार केला आणि येण्याची पंक्ती चालू जातात आणि पुढे पुन्हा मोठे सर्वथा फिरून नये ऐसे सोय लागलिया म्हणजे महाराज ऐसी सोय लागली काय सोय लागली हो तिसऱ्या चरणामध्ये पांडुरंगा ऐसी नाव पांडुरंगा ऐसी नाव पांडुरंगा ऐसी नाव पांडुरंगा
पुण्यतिथी केल्यानं पुण्य मिळत नसते, म्हणजे लक्षात ठेवा. पुण्यतिथीला आपण अन्नदान करा, हे सगळं करा, पुण्य नाही मिळत. मग तुम्ही म्हणता पुण्य मिळत नसेल तर करायचं नाही का? नाही, पुण्य मिळत नाही, पण नाही केल्याच्या नंतर दोन डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्याला त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ह्या क्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या आई वडिलांची, आपले पत्नी आली गेली पत्नीची, आपल्या आजोबा आजोबा जे कोणी आहे त्यांचे पुण्य करणं हे त्या वंशामधल्या लोकांना ते गरजेचं आहे. कारण त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी तो आत्मा हरीच्या रूपाने त्याच्या दारामध्ये येत असतो. मग तिथं जर आपण पिंडदान वगैरे नाही केलं, अन्नदान नाही केलं, तर तो अतृप्त आत्मा त्याला शाप देत असतो. आहा कटाच्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. पुण्यतिथी करणं हे गरजेचं आहे. आता कशी घडते त्या पद्धतीने करा. पुण्यतिथीला देवाचं नामचिंतन करणं हे पुण्य आत्मे जे असतात त्यांच्या बाबतीत घडत असतं. महाराज सगळ्यांच्या पुण्यतिथ्या होत नाही, काही लोकांची श्राद्ध होते, बऱ्याच कमी माणसाच्या पुण्यतिथ्या होत्या. ज्यांनी ज्याच्या जाण्यामुळे किती पुण्यवान झालेले असते त्याला पुण्यतिथी म्हणायचं. आणि म्हणून आता आमच्या माधवरावांच्या सौभाग्य होते, मुक्ताबाई सतत परमार्थ करणारी माऊली. परमार्थ करत करत आपल्या पतीचा संसार नीतीने करण्याचा प्रयत्न केला. आणि जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य माणूस जगत असतं. आणि आयुष्याची एकदा ताकदोरी तुटली की मग तिथं तो प्रवास थांबवावा लागतो. आणि त्याच्या संसारामध्ये मध्येच तो त्याचा प्रवास थांबला आणि त्याच्या कुटुंबाला मोठं करून त्याने निघून गेल्या. तेव्हापासून आमचे माधवराव आरती निष्ठेनं त्यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतात. बऱ्याचदा एकदा येण्याचा योग येतो पुण्यतिथीच्या. आपण पुण्यतिथी करत असतो. आता ही क्रियाकर्म करणं आपल्या पाठीमागे गरजेचं आहे. पहा, गरुड पुराणामध्ये माणूस मेल्यापासून पुढचे कर्म एक पूर्ण त्याच्यामध्ये प्रेत कल्प नावाचे कल्प आले गरुड पुराणामध्ये. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा जे क्रियाकर्म केल्या जातात त्याचा उहापोह केलेला आहे. माणूस मेल्याच्या नंतर त्याला 3 तासाच्या आत दहन केलं पाहिजे शरीराच्या, बरोबर का? किती? 3 तासाच्या आत. अलीकडे शक्य आहे कारण सगळे निरोप आपण मोबाईलवर पोहोचवतो. जवळपासची पाहुणे मंडळी 3 तासाच्या आत पोहोचू शकतात. पूर्वी काय असायचं, आदल्या दिवशी म्हातारी मी एका दुसऱ्या दिवशी मग माणसाला जायचं, जे घेऊन फिरायचं, सगळे लोक गोळा व्हायचे, हळदीवर जायचा, मग कुठेतरी मोठी व्हायच्या. आता तसं राहिलं नाही. आपल्याकडे यंत्रणा निघालेली आहे, ताबडतोब माणसं करतात. विज्ञान सुद्धा हेच म्हणतं, तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ऑर्गन जर डोनेट करायचे असतील, म्हणजे शरीरातले काही अवयव दान करायचे असतील तर ते 3 तासाच्या आतच केल्या गेले पाहिजे. नंतर ते उपयोगाला राहत नाही. तर 3 तासाच्या आपण त्याचं दहन केलं पाहिजे. आता गरुड पुराणात फार सूक्ष्म गोष्टी येतात मंडळी. कारण ज्या वेळेला प्राण जातच नाही माणसाचा तर त्याला पाठवून खाली उतरवतात आपल्याकडे प्राण जायला गेल्याच्या. तर त्याच्या हाताला विधान दान केलं पाहिजे असं गरुड पुराण म्हणतं, बरं का? विधान दान केलं पाहिजे म्हणजे त्याचं प्राण लवकर त्या पुढीला सोडून जातं. प्राण गेल्याच्या नंतर ते शरीर जे आहे ना, तर ते शरीर कसं झोपवलं पाहिजे. आपल्याकडे बसवतात, काही भागामध्ये ते शरीर झोपवतात. कारण त्या शरीरातले जे वायू असतात ना, प्राण जे काय पंचप्राणाचे 5 प्रकारचे वायू असतात, तर त्याचं आकर्षण झालं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला झोपवायचं आहे ना, तर त्यावेळेला डोकं दक्षिणेकडे असलं पाहिजे, पाठ उत्तरेकडे असले पाहिजे. सगळे ते वायू तिकडे फेकले गेले पाहिजे दक्षिण दिशेला. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, बरं का? आणि म्हणून नंतर आपल्याकडे बसवतो आपण. मग तिथून पुढं त्याला स्नान वगैरे घालून पुढे न्यायचं असतं, तर त्याची सगळी क्रियाकर्म करण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करायची
करायची असते, सगळे क्रियाक्रम त्याने करायचे असतात, तर त्याला ते आपण करता म्हणतात. करता म्हणतात. तर करता कुणाला होता येतं? वडील मुलगा. तो जर नसेल तर सगळ्यात धाकटा मुलगा, कोणी उपस्थित नसेल तर मग मधवा मुलगा, मुलगाच नसेल तर जावई चालतो, आणि स्त्रियांसाठी त्यांचा पती करता म्हणून चालतो. तर अशा पद्धतीनं मग आता हे करत असताना ज्यावेळेला आपल्याला तिरडी बांधायची असते, आधीपर्यंत बऱ्याचशा गावांनी त्या स्टीलच्या तिरड्या रेडीमेड घेऊन ठेवल्या, बांधायचे काम नको आणि करणे बी नको. पण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, जो बांबू आहे ना, बांबू 6 फुटाचे 2 बांबू असावेत आणि 1.5 फुटाचे 6 आडवे बांबू असावेत त्याच्यावर टाकण्यासाठी, आणि त्याच्यावर बांबू मग ते सुतळ्याने बांधायच्या नंतर त्या सुतळ्या तोडायच्या असतात, त्या प्रेताला त्याने बांधायचं असतं, आणि नंतर मग ते खांद्यावरती घेऊन जायचं असतं. तर त्याचे पाय समोर दिशेला लागले पाहिजे, डोकं पाठीमागे असलं पाहिजे. आणि आपण बसूनच देत असल्यामुळे तो काही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. जसं प्रेतच देतात तसं त्यावेळेला प्रेताचे पाय पुढच्या साईडला असले पाहिजे आणि डोकं पाठीमागच्या साईडला असलं पाहिजे. ज्यावेळेला आमच्या यात्रेला जाताना मंडळी आपण, तर प्रेताच्या पुढं पुढं चालायचं नाही, लक्षात ठेवा. प्रेताच्या मागे मागे चाललं पाहिजे. आपल्या बऱ्याचशा गावामध्ये मी पाहतो, पुरुष मंडळी प्रेताच्या पुढे असतात आणि महिला मंडळी प्रेताच्या पाठीमागे असतात. प्रेताच्या पुढे चालताना त्याला पुढे घालून येतं म्हणतात ते प्रेत. म्हणून प्रेताच्या पुढे कधी चालायचं नसतं, सगळ्यांनी प्रेताच्या पाठीमागे चालावं. असं म्हणताना मला एका भरण्याने प्रश्न विचारला, भरण्याने कुठं चालावं? भजन्यांनी कुठं चालावं? तर पहा, भजन करत पाठीमागून जाऊ शकतात, त्याच्या पाठीमागून जाऊ शकतात. तर त्याच्या पाठीमागे चालावं. प्रेत तिथं नेल्याच्या नंतर जिथं आपल्याला अंत्यसंस्कार करायचे का, तर त्या जागेला पहिल्यांदा गायचं शेण, गायचं गोमूत्र एकत्र करून गोमय तयार करतो ना आपण, तर त्याला तिथला सारून खायची, तिथला पवित्र होतो. आपले मस्त पाठी म्हणजे सगळं आपला गाव त्याला वेग होतात, तिथं येड्या बाबी उगवलेले, तर ते साफसूफ नसतं. मग आता तिथं ती स्मशानभूमी पवित्र होण्यासाठी, ती जागा पवित्र होण्यासाठी गायच्या शेणाने त्याला सारून घ्यावं आणि चित्ताळत जावी. तुमच्या गावात कशी चित्ताळत जातो? अशी दक्षिण उत्तर रस्तात का पूर्व पश्चिम रस्ता? चुकीची विचार. चित्ताळी दक्षिण उत्तर असली पाहिजे. दक्षिण उत्तर चित्ताळ असल्याच्या नंतर त्या चित्तेवरती प्रेत ठेवत असताना प्रेताचे पाय उत्तरेकडे असले पाहिजे, डोकं म्हणजे पाय दक्षिणेकडे असले पाहिजे, डोकं उत्तरेकडे असलं पाहिजे. कारण त्याला चालत जायचे, कोणीकडे दक्षिण दिशेला जायचे त्याला, आणि त्याच्यामुळे दक्षिण दिशा ही माझी दिशा आहे, तर त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याला ठेवतो आपण तिथं, तर आपल्याकडे पहा सोन्याचे तुकडे त्याच्या तोंडामध्ये वगैरे घालतात, आहे का नाही? तर गरुड पुराणात असं सांगितलेलं आहे, तर सोन्याचा तुकडा एक तोंडात चालत नाही, एक तुकडा तोंडात घालून चालत नाही. तर त्याच्या हे नाकाचे चित्र आहे, तोंडाचे चित्र आहे, डोळ्याचे चित्र आहे, कानाचे चित्र आहे. आपण त्या ठिकाणी कासाचे डोळे घालत असतो, तर त्या ठिकाणी तुळशीच्या पानाचे डोळे करून घातल्या गेले पाहिजे. तोंडात सुद्धा तुळशीचं पान त्या सोन्यासोबत ठेवलं पाहिजे. आणि ते एवढे डोळे त्या चित्रामध्ये ठेवले पाहिजे, बारीक सोन्याचे. आणि नंतर त्या प्रेताला वरून गोवड्या तरी असल्या पाहिजे. वैराग्याच्या शनी लागलेल्या शनीला, शनी म्हणजे शेण्या, रान शेण्यावर शेण्या, दोन प्रकार गवळे, बरोबर आहे ना? रान शेण्या म्हणजे गायच्या शेणाच्या शेतात वाळलेल्या मिळणाऱ्या गवळ्या, रान शेण्या, आणि वळ शेण्या म्हणजे थापून केलेल्या. तर गवळ्या असल्या पाहिजे आपल्या संस्कारासाठी. मग आता ते रचल्याच्या नंतर पावसाळ्यात आपल्या केस बदलते बघा, काही गावामध्ये टायर घालून त्याला फुकून देतात. टायर घालून फुकून दिल्याच्या नंतर त्याला सद्गती मिळत नाही, लक्षात ठेवा. कधी प्रेत जाळायचं असलं तर टायराने जाळू नका, त्याच्यावर आपल्या टाकू त्याला
जाळू नका, रॉकेट सुद्धा टाकायचं नाही, डिझेल टाकायचं नाही. मग काय टाकायचं? त्याच्यावर कापूर, त्याच्यानंतर तूप, रान असे पदार्थ तुम्ही जे ज्वालामुखी पदार्थ आहेत ते टाकू शकता, तिथे पवित्र आहे. मग त्याच्यामध्ये खोबऱ्याची मुठी टाकल्यानंतर ते सुद्धा पीठ घेतात, असंही टाकू शकता. तर हे टाकल्याच्या नंतर त्या प्रेताला जो कर्ता माणूस आहे ना, तर त्याने पहिल्यांदा त्याच्या पायाकडून पेटवायचं, नंतर डोक्याकडून पेटवायचं, नंतर मध्यभागी पेटवायचं. आणि ज्या वेळेला त्याच्या मधली जी कवटी असते ती फटकन फुटते, ते फुटल्याच्या नंतर मग तेव्हा फिरवायचं. आपण फिरवतो, लोकांना काही असते बघा, कोणी कोणासाठी थांबायला तयार नाही. मग फिरविला घट कोळीला शरणी, महावाक्याद्वनी बोंब झाली. मग तो घट फिरवायचा. आता आपण फिरवतो काय, मंदिराला प्रदक्षिणा कशात आणि प्रेताला प्रदक्षिणा कशात? चुकीचं आहे. प्रेताला उलट्या प्रदक्षिणा आवडल्या पाहिजे. प्रेताच्या सगळ्यात उलट्या. तुम्ही ज्यावेळेला अर्धे देत असता किंवा तुम्ही काही बी संकल्प पाणी हात सोडतो, बरोबर आहे ना? आणि ज्यावेळेला पितराला तुम्ही सोडायचं त्यावेळेला हात सोडतो, उलटा प्रदक्षिणा अप्रदक्षिणा उलटे असतात तर कपड्यात. आता आपल्याकडचं कसं टाकीवाकी आलेलं असतं, लोक म्हणतात उलटी घालून हे काही झालं का, असं थोडं प्रदक्षिणा असते का? अप्रदक्षिणा असतात. काय म्हणतात? अप्रदक्षिणा. अप्रदक्षिणा केल्या पाहिजे तीन, आणि अप्रदक्षिणा केल्याच्या नंतर त्याच्या पायाजवळ येऊन, म्हणजे पायाजवळ आल्यावर तोंड कोणीकडे होईल, मग दक्षिणेकडे होईल. नाही, पाठीमागे तो गट सोडून द्यायचा आणि बोंब लायचं, महावाक्याद्वनी बोंब झाली. तर अशा पद्धतीने मग तिथून तो जो जीवात्मा आहे तो यमपुरीला जाऊन परत येतो, आणि परत आल्याच्या नंतर तो तिथंच असतो महाराज. तर 13वी होईपर्यंत तिथे असतो. त्याच्यामुळं त्याच्यानंतर रडायचं नसतं, आणि घरातल्या माणसाने दारामध्ये शेपूट सीट राहायचा नसतो त्यावेळेला. तर हे सगळ्या गोष्टी त्या करून केलेल्या आहेत. मग जेव्हापासून त्याने पिंडदान करायचे असतं, प्रत्येक दिवशी विषम पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी पिंडदान करायचं असतं. 9व्या दिवशी गंगेवर पिंडदान करायचं असतं. 18व्या 12व्या दिवशी सुद्धा गंगेवर पिंडदान करायचं असतं. आणि 13व्या दिवशी मग तिथं जे काही गोत्र आहेत त्यांना अन्नदान करायचं असतं. आपण त्याला देवी म्हणतो, शास्त्रात त्याला भूमिभोजन म्हणतात. मग त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला येणाऱ्या तिथीला त्याची पुण्यतिथी करायची असते, आणि त्या आत्म्याला पवित्र करायचं असतं. या न्यायाने माधवराव त्यांच्या पत्नीची म्हणजे मुक्ताबाईची पुण्यतिथी दरवर्षी करतात. आधी त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. भगवान परमात्मा त्यांच्या अमर आत्म्याला त्यांच्या जवळ स्थान देऊन असे आपल्या सर्व जमलेल्या मंडळीच्या वतीने प्रार्थना करूया. आणि याच ठिकाणी आपण पाहूया सगळ्यांनी एकदा प्रेमपूर्वक भजन करायचे, टाळी वाजवायचे.
असं